नमस्कार, मी आहे पूजा आणि पूजास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे ट्रायंगलची रेसिपी। आपल्या मुलांना फ्रूट ट्रायंगल्स चटपटीत खायला खूप आवडतं, तर त्यासाठी मी आज मैद्यापासून ट्रायंगल कसे बनवायचे एकदम झटपटीत असे ट्रायंगल आणि चटपटीत रेसिपी आहे। चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया। चला मग आता कुरकुरीत ट्रायंगल्स साठी आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी घेतलेला आहे मैदा। आता मैदा मी 1 वाटी घेतलेला आहे। हा आपल्याला स्वच्छ ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला यात ज्या वस्तू ऍड करायच्या आहेत त्या बघून घेऊया। 1 मोठा चम्मच मी ओवा घेतलेला आहे। आता हा ओवा आपल्याला असा हातावर चोळून घ्यायचा आहे। असा ओवा चोळल्याने काय होतं, आपली जी कोणतीही रेसिपी आपण करू, भजी असेल किंवा कोणतेही आपण ज्यात ओवा टाकतो, जिरे टाकतो, ती अशी हातावर क्रश करून घेतल्याने त्याचा सुवास अप्रतिम होतो आणि खूप छान चव येते। तर अशी हातावर चोळून मी ओवा टाकून घेतलेला आहे। आता त्यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। मिठाचा वापर खूप जास्त पण करायचा नाहीये। आता त्यानंतर आपल्याला 2 चम्मच इतकं तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाने आपले ट्रायंगल्स खूप छान कुरकुरीत होतात। आणि आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे। आता मिक्स कसं करायचं आहे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। हे सगळं तेलामध्ये एकजीव करायचं आहे या पद्धतीने। आता दोन्ही हाताच्या मदतीने मी असं हातावर चोळून घेत आहे, जेणेकरून आपण जे तेल यात टाकलं आहे ना, ते सगळं मैदा पिठाला लागलं गेलं पाहिजे। आता बघूया आपला गोळा तयार होतो की। हे बघा, असा आपला दबलं की गोळा तयार झाला पाहिजे। तर आता हे तेल सगळं मैदा पिठाला मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला यात टाकायचं आहे पाणी। आता पाणी कसं टाकायचं, कशा प्रमाणात टाकायचं, ह्या वाटीने आपण पिठाचं माप घेतलं होतं, ह्याच वाटीने आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता पाणी मी पूर्ण 1 वाटी घेत आहे, पण आपल्याला एवढं पाणी लागणार नाहीये। बघूया, आपल्याला खूप जास्त घट्ट आणि खूप पातळ पीठ असं मळायचं नाहीये। आपल्याला पाणी किती लागेल हे बघूया। आता एवढं पाणी काय आपल्याला लागणार नाहीये, कारण आपल्याला खूप पातळ हे पीठ मळायचं नाहीये। मी 1 पाव वाटीच पाणी टाकून घेतलेलं आहे फक्त। आणि आता हे मळून घेत आहे। आपल्याला पूर्ण वाटी पाणी लागणार नाहीये, थोडासा असा घटसरच गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। त्यानंतर मी आता फक्त 2 ते 3 चमचे इतकं पाण्याचा वापर करते। पाणी वाटीच्या मागच्या दिशेने पडलं, त्याच्यामुळे तुम्हाला पुढे दिसलं नसेल। आता झालेलं आहे आपलं पीठ मळून, तुम्ही बघू शकता। खूप घटसर नाही आणि खूप पातळ पण नाही। आता हे पीठ आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिट भिजून द्यायचं आहे, म्हणजे खूप छान आपलं पीठ मुरलं जातं आणि स्नॅक्स पण खूप छान होतील। आता बघूया, 15 मिनिटांनंतर पीठ मस्त भिजलेलं आहे। पुन्हा एकदा या पिठाला मळून घ्यायचं आहे आणि याच्यात मी छोटे छोटे 3 गोळे करत आहे। आता तुम्हाला ह्या गोळ्याला पीठ लावून लाटायचं आहे की तसं लाटायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे। 1 चमचा इतका पिठाचा मी वापर करत आहे। तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल लावायचं तर तुम्ही तसे पण लाटू शकता। तर पिठाने खाली चिटकत नाही, खूप जास्त पण आपल्याला पिठाचा वापर करायचा नाहीये। एकदाच पीठ लावून घ्यायचं आहे, नाही पीठ लावलं तरी चालेल।
आता लाटण्याने आपल्याला मस्त अशी गोल गोल लाटून घ्यायचे आहे. तुम्हाला जर ट्रँगल हे फुसके पाहिजे असेल तर तुम्ही ही पोळी लाटताना थोडी जाडसर लाटा आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर ही पोळी तुम्हाला पातळ करावा लागेल. तर मी मध्यम असे करणार आहे, त्यामुळे मी थोडीशी अशी जाड ठेवलेली आहे. जाड ठेवली की आपले जे ट्रँगल्स आहे ते मस्त असे फुगतात. तर चला आता हिला ट्रँगल्सच्या मापाने कट करून घेऊया. आता या पद्धतीने अशी आपल्याला सुरीने कट करायचे आहे. तुम्हाला ट्रायंगल्स किती मोठे आणि किती छोटे पाहिजे तुमच्यावर डिपेंड आहे. आता थोडा तिरका शेप द्यायचा आहे. सगळ्यात छोटे ट्रायंगल्स आपला तयार झालेला आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर तुम्ही पिझ्झा कटरने पण कट करू शकता. आता हे झालं आपला शंकरपाळीचा आकार. आता आपल्याला काय करायचं, ट्रायंगलचा आकार द्यायचा. आता कसा द्यायचा बरं, सगळ्यांना विचार पडला असेल आता आकार कसा द्यायचा. आता ट्रायंगलचा आकार म्हटलं की मधोमध असं कट करून घ्यायचं या पद्धतीनं. आता इथे नव्हता शेप, पण हा झाला आपला ट्रायंगलचा आकार. तुम्ही बघू शकता मस्त मस्त असे आपले ट्रायंगल होणार आहे. आणि हे मुलांना ट्रायंगल इतके आवडतात ना की प्रमाणाच्या बाहेर. तर खरंच खूप छान रेसिपी आहे ही आणि झटपट होणारी आहे. आता कसा पावसाळा चालू आहे, गरमागरम अशी मुलांना तुम्ही ट्रायंगल खायला देऊ शकता. आता मी सगळे ट्रायंगल सोबतच कट करून घेते. हे झाले आहे आपले सगळे ट्रायंगल कट करून. आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता जशी पहिल्यांदा आपण पोळी केली त्यानंतर ट्रायंगल्स कट केले, तीच पद्धत वापरून आता दुसरी पण आपल्याला करून घ्यायची आहे. आता तेल मस्त गरम झालेलं आहे. गॅस आपल्याला कमी करून टाकायचा आहे. तेल गरम झालं की गॅस हा कमीच करायचा आहे, फुल गॅस ठेवायचा नाहीये, नाहीतर आपले ट्रायंगल्स सगळे लाल होतील आणि जळू पण शकतात. तर आता कमी गॅसवर आपल्याला हे ट्रायंगल्स तळून घ्यायचे आहे. तर मी ते एक एक ट्रायंगल्स असा सोडून घेत आहे. आणि सोडत्या वेळेस एका हाताने आपल्याला शक्य झालं तर ढवळा, नाहीतर मग जेवढे सोडले आहे तेवढे पटपट सोडून घ्या आणि ढवळून घ्या किंवा काढून घ्या. तर आता तुम्ही बघू शकता आपले ट्रायंगल्स किती आकारात फुगलेले आहे, असे टम झालेले आहे. तर मला असे ट्रायंगल्स खूप आवडतात जे की टम झालेले आहे तसे. तर खरंच खूप छान सुवास येत आहे तळत असताना. आता हे झाले आहे तळून. मस्त तेल काढून टाकायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता दिसायला इतके सुरेख दिसत आहे की पटकन असं वाटतंय चहा करावा आणि पटकन सर्व करावा. तर चला आता आपण बाकीचे पण तळून घेऊया याच पद्धतीने.
पटकन अशी टम फुगताय तुम्ही तर बघू शकता. अशी रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा, तुमच्याही मुलांना खूप आवडतील. खूप झटपट आणि एकदम सोपी रेसिपी आहे. गव्हाच्या पिठापासून पण आपण तयार करू शकतो, मैदाच पाहिजे असं काही नाही. मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ शरीरासाठी खूप चांगलं आहे. आणि जर तुम्हाला यात मसाला ॲड करायचा असेल, म्हणजे थोडे नमकीन करायचे असेल, मसालेदार करायचे असेल, तर तुम्ही यात मसाला पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. फक्त जेव्हा आपण मसाला टाकू तेव्हा मिठाचा वापर कमी करा, कारण आपण ऑलरेडी यात मीठ घातलेलं आहे. हे बघा किती खुळखुळ वाजत आहे. दिसायला कुरकुरीत दिसतात, पण एकदम असे मऊसूत झाले आहे. तुम्हाला दाखवते मी. बघू शकता किती असा कुरकुरीत झालेला आहे आपला ट्रायंगल. चला आता याच पद्धतीने मी सगळे ट्रायंगल्स तळून घेते.